तर नमस्कार मंडळी, आता आपला लग्न झालेलं आहे आमच्या दोघांचं. तर आता नवीन सुरुवात पुन्हा ब्लॉगने. बरेच दिवस झालं आपला शेवटचा एक ब्लॉग काहीतरी सॉन्ग वेळेस असेल आणि त्यानंतर काही केलंच नाही. तर अशा प्रकारे आता परत मी ओंकार, नाव सांगायची गरज नाही, माझा थोडा वेळ मला लगेच लक्षात. आणि अशा प्रकारे लग्न झालं. लग्नाचं कसं काय जमलं सगळं काही तुम्हाला मी नंतर सांगेन, एखादा स्पेशल ब्लॉग करेन, कसं काय का लवकर केलं, कसं काय झालं ते सगळं. आता आम्ही दोघं निघालेलो आहोत. ही साक्षी, माहिती असेल तुम्हाला, सगळे असत माझ्या कॉन्टॅक्ट. सो आता आम्ही दोघं निघालो आहे आमच्या ट्रिपसाठी. पहिली एक ट्रिप आमची झालेली आहे तिरुपतीची, आता ही सेकंड जरा दुसरीकडे चाललो आहे. लोकेशन आत्ता नाही सांगत, पुढे पुढे तुम्हाला कळेल बघितल्यावरती. सो चालू ठेवा. आता घरातून निघालो आहे, कॅब केली आणि अशा प्रकारे आम्ही चाललो आहे. कुठे जातो आहे सॉरी जरा, कारण खूप दिवसाचा गॅप पडला त्यामुळे. आणि आता आम्ही जाणार आहोत टर्मिनल 1 बॉम्बे एअरपोर्ट, आपला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि तिथून पुढे कुठे चाललो हे सगळं तुम्हाला पुढे कळेलच. आता आम्ही स्वतःची गाडी नाही घेतली, कारण की पैसे वाचवायचेत ना. 1000-1200 रुपये पेट्रोलला जातील. स्वतःची गाडी नेली, परत माझा भाऊ गणेश त्याला डिस्टर्ब होईल, मग ते जरा 400 रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये 600ची कॅब केली. त्यामुळे जरा असं मागे बसून शांत झालं आहे. आता नेक्स्ट क्लिप पुढे ॲड होईल, ते आता तिथे पोचल्यावर बघू. कारण निघताना जरा घरातून आमच्या दोघांची चिडचिड होत होती. ठीक आहे, मला काही बोलायचं आहे कारण सर्व मीच बोलतोय ना, त्यामुळे म्हणलं हिला काय बोलायचं असेल तर संधी द्यावी असं. आता एअरपोर्टला पोचलेलो आहोत, टर्मिनल 1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि आता आमची फ्लाईट एक 5:15ची आहे, तर आता चेक इन वगैरे करून ठेवतो. भेटेलच तुम्हाला पुढच्या ब्लॉग. इकडे सगळी चेक इन प्रोसेस आहे, बोर्डिंग पास वगैरे मिळेल मला. तर गाईज अशा प्रकारे आम्ही आता आमचा बोर्डिंग पास मिळवलेला आहे. आणि आम्ही आता गेट नंबर 9 नंबरचा गेट आहे आमचा, तिथून आमची फ्लाईट उडणार आहे. तर आम्ही आता दोघेही तिथे चाललो आहे. साक्षीला फार लाज भीती वगैरे वाटते व्लॉग इथे शूट करताना, मला नाही वाटत. आणि आम्हाला शायनिंगवाला चष्मा जरा आतमध्ये, सॉरी चष्मा नाही गॉगल. अशा प्रकारे आता आम्ही सर्व आमचे आयटम्स बाजूला काढून ठेवतो आहे चेकिंगसाठी. आणि मॅडमला भूक लागली होती, मग हेच आमचं जेवण सध्या. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या फ्लाईटची वाट बघत आहोत. बोर्डिंगच्या ठिकाणी म्हणून आम्ही थांबलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि साक्षीचा एक प्रश्न आहे, विमान कसं उडतं, कारण ती पहिल्यांदा बसते ना. सांग दाखव, प्रॅक्टिकली दाखव. असं कसं होतं ते जरा कन्फ्युजन आहे. मी बिंदास ब्लॉग शूट करतो, मी घाबरत नाही काही नाही. तिला खूप भीती वाटते की काय मध्ये चालू होतं कॅमेरा असं. आता आम्ही वेट करतो आहे इथे. बघा, इथून आमचं बोर्डिंग वगैरे इकडे फ्लाईट्स थांबलेले आहे. आतापर्यंत ही महामंडळाच्या बसने फिरले आणि आता इंडिगोच्या बसने एअरपोर्टवर फिरतो. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या आवाज आहे.
हा आहे आमचा बाहेरचा व्ह्यू. खास हिच्या विंडो सीटसाठी एक्स्ट्रा पे केली. आणि हा पंखा बघतोय आम्ही आमच्या विमानाचा. नेहा और मैं तपस्या आपकी मुख्य कर्मदल हूँ. हम हिंदी और अंग्रेजी बोल सकते हैं और हम में से कुछ मराठी बोल सकते हैं. आपके सहयोग और विमान कर्मी दल के निर्देशों के पालन से हम इस यात्रा को सुरक्षित आरामदायक करते हैं. आणि हे बघा तुम्ही सर्व आपला मुंबईचा जो सिलिंग आहे तो सिलिंग बँडचा जो सिलिंग जो आहे ना तो पूर्ण वरतून आपला. आमचं विमान हे टेक ऑफ झालेलं आहे. पुढील अर्ध्या तासात आम्ही लँड करू गोव्यामध्ये. लोकेशन डिस्क्लोज केले आता आम्ही. ते गोवा. गोवा का निवडलं आहे पण नंतर सांगू पुढे उतरल्यावरती. आणि आता आम्ही लँडिंग केलेलं आहे गोवा. इकडे पाऊस पडलेला आहे. आमची फ्लाईट आमची महामंडळाची बस सुद्धा वेट करते. तर आमची बॅग शोधतो आम्ही. आणि अशा प्रकारे आम्ही गोव्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आम्ही इथे स्कूटी रेंटवर केलेली आहे. तर स्वतः कुठेतरी इथे आलं आहे. काय सांगितलं आम्हाला की खाली या तुम्ही. म्हणून आम्ही एक 10 ते 15 मिनिटं चालत होतो. आणि आता आम्ही इथे गोव्यामध्ये लँड झालो. आणि साक्षीचा आपण इंटरव्ह्यू नाही म्हणतात बाईट घेऊया. बाईट तिला कसं वाटलं कारण तिची फर्स्ट फ्लाईट होती ना. माझी फ्लाईट खूप छान होती. अशी जात होती, अशी होती, अशी होती. खूप छान वाटलं. सर्वात चांगलं दे ना बाईट. एक्सपिरियन्स. आणि आम्ही येतात इथे गोव्यामध्ये पाऊस सुरू. सो गाईज फायनली रीच इन गोवा. सो आता आम्ही चाललोय हॉटेलला. जस्ट हॉटेलवरून चेक इन केलेलं आहे आणि बाहेर आलो. पाऊस खूप सुरू आहे. करावी लागेल. आमचं जेवण आलेलं आहे. मॅडमला लागले भूक. तर गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळचे किती वाजले तर बघा 8:54 झालेले आहेत. आणि आमची सकाळ आत्ता झाली. आणि हा शायनिंग मारणारा गॉगल मी आता पुन्हा लावतोय. मॅडम तयार होत आहेत. हा गॉगल मला माझ्या मित्रांनी दिला होता. मुंबईवरून नांदेडला माझ्या लग्नाला येऊन दिला होता. अजय राठोड त्याचं नाव. कारण तो चष्म्याच्या दुकानात काम करतो ना. स्वस्तात वगैरे भेटला असेल तर चिपकावला मला. तर याला गिफ्ट देऊ असं. तोच घालून मी आता सध्या शायनिंग मारणार आहे. आणि आम्ही ते झंकी पंकीवाले कपडे घेतलेले नाही आहेत. त्यामुळे आम्ही जाणार आहोत आता झंकी पंकी कपडे घ्यायला. मॅडम रेडी होत आहेत. आणि इथे पाऊस सुरूच आहे. थोडा टिपकी चालू आहे. आणि हा आमच्या रूमचा व्ह्यू आहे. जिथे फक्त हिरवीगार झाडे आहेत. इथून बीच साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो आता निघू आम्ही इथून आमच्या जर्नीला. बहुतेक आम्ही इथून एका बीचला व्हिजिट करू आधी. आणि मग तिथून पुढे काहीतरी दूधसागर वॉटरफॉल आहे तिथे जाऊ. मी एकटाच बोलतो की काही बोलत नाही आहे. कारण फ्रेशर आहे ना. नवीन ॲडमिशन झालेलं आहे आत्ता. त्यामुळे पाऊस सुरू आहे तरी पण हा मेकअप सुरूच आहे हिचा. हा झाला की निघू. आखी रूम अशीच पडले. हे इथे कपडे वगैरे ठेवले. बॅग अशी झोपण. चपला इथे. हे सगळे टॉवेल ब्लँकेट इथे. फेस वॉश हे ते सगळं असंच. चला मॅडम लवकर. आपली खाली गाडी वेट करते.
आणि गाईज ही आहे आमची ॲक्टिवा. म्हणजे आम्ही खरं तर ही फसिनो बुक केली होती, पण आम्हाला आल्या आल्या गोव्यामध्ये स्कॅम केला आहे आणि आम्हाला ही ॲक्टिवा चिपकवले. शेवटी तिरुपतीला पण आमच्याकडे ॲक्टिवा 6G होती आणि ही 5G आता आमच्यासोबत सध्या. तर चला निघू आता बीचसाठी. सो गाईज आत्ता आम्ही निघलोय बागा बीचसाठी. आम्ही ऑन द वे आहोत. लवकरच आम्ही तिथे पोहोचू. हा आहे बागा बीचच्या रस्त्याचा व्ह्यू. Turn left onto Baga Beach Road. सो गाईज आता आम्ही गोव्यामध्ये आहोत आणि आता आम्ही चाललोय बागा बीचला. आणि ही आहे आमची सुट्टीची लाईन. आणि पुढे एक गाडी थांबलेली आहे, तरी पण मी न घाबरता परफेक्टली चालतोय. पुढे आता तिथे जाऊन बघू. पाऊस सुरू आहे, तर पावसाळ्यात आलो आहे ना, आहे थोडं थोडं. बारिश में कौन गोवा जाता है, हम लोग जाते हैं भाई, जाते हैं हम लोग. आम्ही इथे शॉपिंगला आलेलो कारण ते झंकी पंकी कपडे घ्यायचे होते ना. मग आता इथे असे सगळे दिसतात, शर्ट वगैरे, चड्डी बिड्डी. हिला पण हिचा काहीतरी फ्रॉक्स जीन्स विन्स इथं सुरू लगेच. आता आम्ही लगेच चॉईस करू. आणि इथे पण ती विमान कुठं मेलाय, क्रॉस झालाय, त्याची सगळी न्यूज सुरू आहे. आता मी हे ट्राय करू. आणि या अंकलनी 100 रुपयासाठी तिकीट लावलेले. 100 रुपये द्या, 100 रुपये द्या. अंकल हाय बरं हमारे ब्लॉग में जरा बराबर होणार ना. साक्षीचं पण झालेलं आहे, माझं पण झालेलं आहे. किती रुपयामध्ये उरकले आपण इथे? 900. नाही नाही बराबर आहे. अंकल 100 रुपयासाठी काम करतोय. नाही बराबर आहे. आता आम्ही चाललो रूमवरती. हिला जरा हे परत चेंज करायचं आहे. चलो गो. आम्ही गेलतो बागा बीचसाठी आणि मध्येच अचानक आम्हाला जरा दिसले शॉप आणि आम्हाला हे सगळे असे झंकी फंकी कपडे घ्यायचे होते. मी घेतलं, लगेच ते चेंज केलं. आता हिला व्हाईटवाला एक घेतलंय छान. बघू कशा दिसतात आता मॅडम घातल्यावरती. आणि मग आम्ही पुन्हा जाणार आहोत बागा बीचकडे. आणि आता आम्ही जादू सारखा तयार झालो कारण बाहेर पाऊस सुरू आहे. आणि हा एक जादू इथे आहे आणि मी सेकंड जादू आहे. चला. ये देखो गाइस KFC कुछ अलग अंदाज में दिखाई दे रहा है. आणि आता आम्ही नाश्ता करतोय. बकरीचं चरणं सुरू आहे. छान आहे, ओके आहे. रेनकोट घालूनच बसलोय, पावसाची भीती खूप आहे. तर आता आम्ही दोघे पण आलेलो आहोत बागा बीचवर. इकडे बघ साक्षीदा आहोत. सो आता उतरलेलो आहोत या अशा रेतीमध्ये. आणि हा बीच. हेलो गाइस. आणि ही बघा लागली शायनिंग मारायला. आणि मी सुद्धा शायनिंग मारतो. नहीं भाई ठीक है, कराने चाहिए गोपूस. नहीं नहीं ठीक है, देख लो डेमो देख लो, अच्छा लगा तो लेना. नहीं नहीं ठीक है, एक गोपूस खींच के दिखाता हूँ, आपको अच्छा लगा तो लेंगे. नहीं तो बघ आली लाज. प्रकारे आम्ही बागा बीचवर आहोत. रात्रीला खूपच भीती वाटते. फोटोग्राफर आता इकडे फोटो काढले आणि मोठमोठ्या लाटा इथे त्यातून बघू शकता आमच्या मागे. आणि हे झंकी फंकी कपडे घालून आलो आम्ही.
पाऊस बंद आहे, पावसाळा असून सुद्धा एवढी लोक आहेत इथे आणि खूप छान असं वातावरण आहे. सो गाईज आम्ही आता पॅरा रोडला जातोय. प्यारा रोड म्हणजे आपला काय म्हणतात ते आजूबाजूने नारळाच्या झाडांमध्ये रस्ता तसा वाला सांग जरा त्यांना एक्सप्लेन कर. आजूबाजूला नारळाची झाडे आणि सेंटरला रोड. असा निबंध पॅरा रोड. निबंध लिहिले तसं नाही सांगायचं. निबंध लिहिताना लिहितो आजूबाजूला झाड आहे मग बाजूला रस्ता असं नाही. ब्लॉक करण्यामध्ये हे प्रो आहेत पण मी नाहीये. त्याच्यासाठी माझा नया निबंध- है वह नया है वह त्याच्यासाठी माझा निबंध वाटतोय. पण ठीक नाही आहे. निबंध निबंध वाटतो. पण ठीक आहे, मी पण हळूहळू शिकेन. आणि आम्ही आता हा पॅरा रोड कसे मॉडेल या पॅरा रोडला शूट सुरू आहे. परत लोकांचा उगं नारळाचे झाडे आहेत तिथे आणि हा रस्ता. आई इधर अच्छा है, उधर बहुत अच्छा है. पूर्ण असा प्यारा रोड आहे. पॅरा रोड काय असेल ते आय डोंट नो. साक्षीला तिथे एक ऑर्डर आले फोटोशूटची तर ती त्या फॅमिलीचा फोटोशूट करते आणि मी आलो इथे. आली फोटोग्राफर आली आपली. केलं होती फोटोशूट करायला गेली होती. एक ऑर्डर आली. किती रुपये दिले? फ्रीमध्ये फोटोशूट केलं आहे जसं आम्ही करून घेतो लोकांकडून. बोल तुम्ही बोला. बोल ना. हॅलो गाईज, आम्ही आता अंजनी बीचवर. अंजली नाही रे बाबा, अंजुना. तर गाईज हा आहे अंजुना बीच. इथे काय नुसतं दगडं आहेत आणि खाली उतरू शकत नाही एवढं हे पाणी लाटा. मोठं मोठं ना त्यामुळे मलाही उतरता येत नाही खाली. आणि बरेचसे पर्यटक बघा माझ्या मागे सुद्धा आहेत ते सगळे वरती वगैरे खूप करत आहेत. आता ते एका मुलीचे चप्पल बघून गेले. तर गाईज आम्ही परत जादूसारखे रेनकोट घालून आम्ही आता आलो आहे बागा बीच. कारण की आम्हाला इथलं नाईटला काय सुरू असतं ते बघायचं आहे. काही नाही आहे, नॉर्मल रेस्टॉरंट्स वगैरे आहेत आणि इकडे पाणी आहे. गर्दी पण फार कमी आहे नाईटमुळे. सकाळी खूप सारी होती. पाऊस सुरू आहे इथे पण तरीही सकाळी खूप सारा पाऊस सुरू होता तरी पण लोक होते, गर्दी होती. आता नाही आहे तेवढी. नाही आला तरी चालेल. पण बीचेस फार क्लीन आहेत पावसाळा असल्यामुळे. ते काहीतरी एक स्पेशल बिर्याणीचं दिसलं मग आम्ही इथे थांबलो. हैदराबादी दम बिर्याणी काहीतरी आहे. कशी टेस्ट? नक्की का या व्हिडिओ पुरती? चांगले. सो गाईज आता आम्ही उठलो म्हणजे केस नाही धुतले, आंघोळ नाही केले, काही नाही आहे. फेस वॉश केलं मग असं आहे. तर सकाळी उठलो 8:30च्या आसपास. हिने उघडला हिच्या फोनचा व्हॉट्सॲप आणि बघितलं तर हिचं टाईम टेबल जनरेट झालं होतं कॉलेजचं. आणि मग आता कॉलेज म्हणल्यावरती एक एक्झाम आहे हिचा. एक काहीतरी विषय बॅक राहिला होता आणि बाकी रेग्युलरचे सब्जेक्ट 17पासून सुरू आणि 16चं तिचा एक मेन एक्झाम आहे. एक सब्जेक्ट काय तो बॅक राहिलेला होता त्याची. सो आमचं उद्याचं संध्याकाळचं तिकीट होतं रिटर्नचं. बट आता ते काही कारणास्तव आम्हाला ते कॅन्सल करावं लागतं कारण की 16चा पेपर आहे तिचा आणि तो पेपर अटेंड करण्यासाठी आम्हाला आज 14 तारखेलाच निघावं लागते. 5ची आता ट्रॅव्हल्सच बुक केली आहे डायरेक्ट आणि ट्रॅव्हल्सने आम्ही पोचू तिकडे 15ला सॉरी आज 14 आहे. 15ला उद्या पहाटे तिथे पोचू. 15ला ही काय असेल तिचं कॉलेजचं काम वगैरे ते सगळं बघेल आणि 16ला हिचं एक्झाम वगैरे. म्हणजे ही फायनली आता इथून डायरेक्ट लातूरला जाणार आहे.
आम्ही खरं तर इथून आहे ना लातूरसाठी वेगळा ब्लॉग करणार होतो, पण आता याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू लातूर असणार आहे. तर अशा प्रकारे आता फायनली ही ट्रिप इथे एंड होते. पण जाता जाता अजून एक इथे साऊथ गोवाचा पॉईंट आहे, तो पॉईंट आम्ही कव्हर करणार आहोत. ही लगेच लातूर म्हणलं की फटफट फटफट रेडी होऊन बसली. तो चलो बाय बाय. आणि काहीच आम्ही हे सांगणार होतो की आमचं लग्न कसं ठरलं यासाठी आम्ही एक स्पेशल ब्लॉग करणार होतो वेगळा. पण आता विषय असा आहे की आम्ही गोवा आजच एक्झिट मारतोय आणि बीचला जाऊनच आम्ही सगळं शूट करणार होतो. पण म्हणलं की जाऊ दे सोड, आता रूममध्येच आहोत, वेळ मिळाला तर इथेच लगेच बोलून टाकू. तर लग्न असं ठरलं की माझी एक बहीण आहे पुण्याची, माधवी तिचं नाव आहे. तर ती पुण्याला कुठेतरी एका फंक्शनमध्ये हिच्या मावशीला मिळाली. तिच्या मावशीचं नाव काय तुझ्या सांग? विजयश्री ठाकूर. त्यांना कुठेतरी ती मिळाली तिथे आणि तिथे त्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं. माझा भाऊ आहे, आमची मुलगी आहे, असं तसं काहीतरी त्यांचं डिस्कशन झालं. आणि ते डिस्कशन झाल्यानंतरला त्यांनी माझा डाटा तिकडे शेअर केला, फोटो वगैरे काही बायोडाटा. कारण बऱ्याच दिवसापासून घरी विषय सुरू होता लग्न करून टाकू. कारण घरच्यांना विश्वास नव्हता की बाहेरची कुठली तरी आणेल, हा लव्ह मॅरेज वगैरे करेल, असं सगळं प्रकार त्यांना वाटत होता. पण तसा काही मुळात प्रकार होणारच नव्हता. आणि मग हे असं सगळं दिदीने माझ्या तिकडे असं ठरवलं, माझा फोटो पाठवला, तिथून तिकडे फोटो आला, तिला ओके वाटलं, मग मला पाठवलं, मग इन्स्टा आयडी आली हिची, माझी गेली तिकडे, मग त्यावरून प्रोफाईल कळून येते ना. माझी प्रोफाईल तिला आवडली, तिची प्रोफाईल मला वाटली की ठीक आहे, पोरगी ठीक आहे, आपल्याच लेवल रेंजची वगैरे आहे, छान आहे असं. आणि मग ठरलं की डन, ओके. पण लगेच लग्न करायचं असं काही नव्हतं, नाही लगेच एंगेजमेंट वगैरे. मग सहजासहजी असंच बघायला गेलो, ते आले, ओके, लगेच एंगेजमेंट झाली. आणि त्यानंतरला आम्ही दोघांनी तरी कॉन्टॅक्ट जेव्हा झाला तेव्हा ठरवलं की बाबा लगेच नाही, थोडे दिवस वेट करू, साधारण 1.5-2 वर्ष तरी वेट करू. कारण की लग्नाचं एज असं लवकर काही नव्हतं, किंवा असं पण नव्हतं की मला पोरगी मिळणार नाही किंवा हिला पोरगी मिळणार नाही, असंही काही नव्हतं. किंवा काहींचे गैरसमज आहेत की काहीतरी कांड केला असेल याने किंवा हिने आणि मग यांचं लगेच लवकर लग्न झालं. पण अशा प्रकार काहीच नव्हता. आणि मग आमची एंगेजमेंट झाली. मग काही आहेत समाजातले किडे करणारे काड्या वगैरे सुरू झालेल्या. आम्ही 1.5-2 वर्ष थांबणार होतो, पण कोणी काड्या करायला सुरू केल्या आणि त्या आमच्यापर्यंत पोहोचत होत्या बातम्या. आणि त्या बातम्या पोचल्यानंतरला घरचे बोलले की नाही लवकर करायचं वगैरे, आणि हिच्या घरचे तेच सुरू होतं. पण मी सरळ म्हणालं आपण क्लिअर आहोत, आपण या काड्या बिड्या करणाऱ्यांना घाबरायचं नाही. त्यांना ठेवू वाटलं ठेवतील, नाही वाटलं ते कॅन्सल करतील. सेम मी क्लिअर केलं होतं. बट समाजामध्ये आपलं एंगेजमेंट झालंय, साखरपुडा झालो, जास्त दिवस थांबवता येत नाही, असं तशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्या कारणास्तव मग आम्ही लवकरात लवकर आटपून घेतलं आणि मग लगेच 16 मे फिक्स केली. आणि कसं ते लग्न डायरेक्ट फास्ट प्रोसिजरमध्ये झालं आहे. आणि त्या कारणास्तव ते फास्ट ट्रॅक प्रोसिजरमध्ये आमचं लग्न झालेलं आहे. आणि इतर असा काही वेगळा विषय नाहीये, त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका त्या सगळ्या गोष्टींचा की लव्ह मॅरेज आहे का किंवा काही वेगळं आहे का, ऑलरेडी ओळख होती का, तसं काहीच नाहीये. ते सहजासहजी अचानक घडलेली गोष्ट आहे. कारण की माझ्या घरी पोरगी बघत होते आणि हिच्या घरी मुलगा बघत होते आणि ते अचानक झालं सगळं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. माहिती आहे तुम्हाला जास्त आमची काळजी असते की आमच्या आयुष्यात काय घडते ते बघण्यासाठी. इन्स्टा वगैरे सर्व काही आहे तुमच्याकडे, तिकडे लक्ष द्या. आता सध्या युट्यूब पण बऱ्याच दिवसापासून ब्रेक होतं, तेही सध्या सुरू झालेलं आहे. रेग्युलर नसेल बहुतेक ते सुरू, पण अधूनमधून कधीतरी एक वेळ मिळाला टाइमपास तर आम्ही नक्की करू. कारण हिला थोडं इंटरेस्ट येतोय आणि ऑलरेडी आहेच तिला त्यामध्ये इंटरेस्ट, फक्त जरा बोलायला घाबरते. बोल जरा काहीतरी. लास्ट क्लिप आहे ही आपली आता एंड जर्नीवाली. एंड नाही करता येणार कारण आम्ही इथून आहे ना साऊथ गोवा चाललो होते. तिथला 1-2-4 पॉईंट आहे, तिथले काहीतरी छोटे मोठे क्लिप्स आम्ही तिथे जाऊन ऍड करू. झालं, आता तू बोल, तुला काय बोलायचंय? तर ठीक आहे, बाय बाय. आता आम्ही इथून आमचं बॅग वगैरे पॅक आहे आणि हे सगळं झालं की आम्ही आता इथून निघणार आहोत. सो तोपर्यंत स्टे ट्यून नाही, कंटिन्यू ठेवा, कारण पुढची क्लिप लगेच ऍड होईल ना तुमच्यासाठी. आमच्यासाठी स्टे ट्यून म्हणजे आम्ही जाणार आहोत, शूट करणार, मग ऍड करणार, पण तुमच्यासाठी ते कंटिन्यू असेल. सो चलो बाय. आता आम्ही जेवायला बसलोय. हे बघा, हे आहे आपलं काय चर्च आहे गोव्याचं फेमस.
नाव नाही माहिती मला, फॉर्टेन्स ब्रिटन्स असं काहीतरी नाव होतं वेगळंच. शर्मा ट्रॅव्हल्स आहे आणि आम्ही निघणार आहोत आज. मी पहिल्यांदा ॲक्च्युली ट्रॅव्हल्समध्ये बसणार आहे. ही रेग्युलर ट्रॅव्हल करते ट्रॅव्हल्सने आणि मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल्समधून जाणार आहे. बघूया कसा असतो ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स. आता आमची गोवा ट्रिप संपली आहे. आता आम्ही फायनली जातोय घरी लातूरला. मुंबईला आत्ताच आम्ही जाणार नाही, म्हणजे एक्झाम आहे त्याच्यामुळे आम्ही आता जातोय लातूरला. आम्ही चाललो लातूरला, हिला सोडणार आणि मी मग लगेच त्याच दिवशी मुंबईसाठी निघणार किंवा त्याच्या सेकंड डे जसं तिकीट्स अवेलेबिलिटी असेल त्या हिशोबाने प्लॅन करेल. तो आता आमचा बस जर्नी स्टार्ट झालेला आहे. आयुष्याचा प्रवास काही थांबत नाही, तुमचाही प्रवास कधी थांबणार नाही. सो त्यामुळे बाय बाय असेच व्हिडिओ पुढे येत राहतील अशी आशा ठेवा. आले तर बघायला मिळेल तुम्हाला. आता अंधार आहे काय काही नाही माहिती, पण पुढचं पुढे. तो आता आमची गोवा ट्रिप आहे. चलो बाय बाय. बाय. पुन्हा भेटूया अशा एखाद्या See you नवीन soon. ब्लॉगमध्ये. हां चलो बाय. आणि सर्वात स्पेशल ते लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि काही नेक्स्ट टाईमसाठी तुम्हाला अपडेट्स हवे असतील, चेंजेस हवे असतील आमच्यामध्ये ब्लॉगमध्ये वगैरे, तर तसं काहीतरी आम्हाला तुम्ही एक ॲडिशनल कमेंट्समध्ये सांगत राहा की काय असं. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां आणि बाजूला बेलची घंटी वाजवायला विसरू नका, कारण ती वाजवल्याने आमचे जे काही नवीन ब्लॉग्स असतील ते तुम्हाला लवकर अपडेट्स येतील जसं आम्ही पोस्ट करू त्यानंतर. ओके चलो बाय.